नमस्कार. संगीतोपचार एक अनोखं शास्त्र. बऱ्याच दिवसांपासून मला बरीच मंडळी संपर्क करतायत आणि त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडनं घेण्याचा प्रयत्न करतायत. काही जणांचे प्रश्न असे आहेत की संगीतोपचारामध्ये प्रत्येक आजारावर विशिष्ट राग काम करतो असं आहे का? किंवा त्या रागावर आधारित एखादं गाणं ऐकलं तरी आपल्याला बरं वाटेल असं आहे का? तर हे जे काही गैरसमज आहेत ते आपण थोडेसे दूर करूया. म्युझिक थेरपीमध्ये कुठलाही एक राग कुठल्याही एका डिसीजसाठी कधीही इफेक्ट करत नाही. तुम्हाला नेमकं काय झालं आहे, तुमच्या शरीराच्या एकंदर सगळ्या टेंडन्सीला नेमक्या किती साऊंडचा, किती व्हायब्रेशनचा, किती हर्ट्सचा साऊंड तुम्हाला इफेक्ट करतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. साधं जर ॲसिडिटी जरी घेतलं तरी प्रत्येकाची ॲसिडिटीची कारणं वेगळी असतात. कुणाला स्ट्रेस असतो, कुणाला वर्कलोड असतं, कुणाला एन्झायटी असते, कुणाला डायजेशन प्रॉब्लेम असतात. त्यामुळे नेमक्या या रोगाचं नेमकं रूट काय आहे हे पडताळून पाहून मगच त्यानुसार रागांचे तर कधीकधी वेगवेगळ्या चक्रांवर काम करणारे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटसुद्धा याचा उपयोग करावा लागतो. आणखी काही आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता. कैवल्यनाथ वेलनेस फाउंडेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार.